कळत नाही ऐका. एक दिवशी सकाळची वेळ आहे, सकाळच्या 8 वाजलेत आणि मी माझ्या घरात नाश्ता करतोय. लक्ष द्या बरं, आईच्या ऋणातून मुक्त कसं व्हावं. मी वडिलांच्या ऋणाकडे शेवटी जाणार आहे. एका वडिलांचं आज या ठिकाणी वर्ष सरत आहे. लक्ष द्या, सकाळच्या 8 वाजलेत, मी माझ्या घरामध्ये नाश्ता करतोय. 70 वर्षाची आजीबाई काठी टेकवत माझ्या समोर आली. पदरानं डोळा टिपणारी ती आजी मी लांबून पाहिली. रडत होती बिचारी, डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. हातामध्ये काठी होती, एक हात काठीला होता, एक हात पदराला होता माझ्या आजीच्या. 70 वर्षाची माय आहे. रडत रडत माझ्या जवळ आली. मी आजीकडे पाहिलं, विचार केला आजीचं आज काही ना काहीतरी बिनसलंय. मी म्हटलं आजी नाश्ता करणार? लपलपत्या पापण्यानं डोळ्यातून पाणी वाहणाऱ्या आजीनं माझ्याकडे पाहिलं. डोळ्यातनं पाणी वाहतंय, पदरानं डोळे पुसणारी माझी माय वयाच्या 70व्या वर्षी रडत रडत दारात आली आहे. आजीनं माझ्याकडे पाहिलं आणि सांगितलं, दादा सकाळचे 8 वाजलेत रे, तू नाश्ता करतोय? मी म्हटलं आजी नसल तुला नाश्ता करायचा तर चहा करू तुझ्यासाठी? आजी म्हणते नको आहे दादा तुझा मला चहा. बर मग का रडता? दादा सकाळच्या 8 वाजल्या तू नाश्ता करतोय रे, पण मी पहाटेच्या 5 वाजता उठली तरी मला चहाचा कप सुद्धा माझ्या घरात मला मिळाला नाही. मी म्हटलं आजी अहो संपली असेल घरातली साखर, कारखान्याची साखर संपली यात वाद नाही. आजी म्हणते दादा एक वेळ घरातली साखर संपली तर समजून घेईल रे, वयाची 70 गाठली मला कळत नाही का? घरातली साखर संपली तर समजून घेईल, पण गेली 4 वर्ष झालं घरात त्यांच्या तोंडातली सुद्धा साखर संपावी. काय मोठं दुर्भाग्य आहे देवा. अशा आईवडिलांना त्रास देऊन आम्ही कुठल्या ऋणातून मुक्त होणार आहे?